प्राथमिक शाळा काळवस्ती या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल ह्या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहे. प्रत्येक घटकावर सराव चाचणी उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी केली जाते. परंतु आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती ह्या शाळेमार्फत आपल्याला हे क्लास फ्री करता येणार आहेत. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमचे मित्र परिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होतात, परंतु टेलिग्राम हा एक चॅनल आहे, त्याच्यावरचे मेसेज कधीच डिलीट होत नाही. तुम्हाला काही अडचण असल्यास 8600464249 ह्या नंबरवर संपर्क करा. चला बघा, भाषाविषयी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बघा, जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50हून अधिक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. बघा, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 118 मध्ये मी वैष्णवी सोमनाथ सोनोने आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 118 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 118 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उतार्यांचा अभ्यास करून व 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा, उतारा क्रमांक 118 अगदी सोपा उतारा आहे. बघा, तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी दिला जात आहे. तुम्ही 1 मिनिटाच्या अवधीत वाचून घ्या. कृष्णा म्हणतोय रीड. चला आपण वाचूया उतारा. बघा, उतारा क्रमांक 118 वर्षा ऋतूचं आगमन सर्वांनाच हवंसे वाटतं. कधी ढगांच्या गडगडाट मुसळधार कोसळणारा, तर कधी एकसारखा रिपरिप पडणारा, तर कधी रिमझिमत राहणारा असा पाऊस कधी कधी उलट तर कधी खट्याळ तर कधी रौद्र रूप धारण करतो. त्याच्या येण्यानं धरती तृप्तीने न्याहून निघते. वृक्षवेली आपली मरगळ झटकून चैतन्यानं फुलं लागतात. धरणी माता हिरवीगार पैठणी परिधान करते, ओढते. नाले खळखळा वाहू लागतात. आकाशात इंद्रधनुष्याचा
सप्तरंगाची उधळण होते, असे सृष्टीला नवा तेजेला येतो. सृष्टीचे हे रूप पाहून खरोखरच डोळ्याचे पारणे फुटते. बघा, पावसाळा आला की आपल्या सर्वांनाच आनंद होतो. आपण पावसात भिजतो. बघा, मोर नाचतात पावसात. बघा, उत्तर क्रमांक 118 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, कोणाचे आगमन हवं हवंसं वाटतं? पर्याय ए थंडीचं, पर्याय बी पावसाचं, पर्याय सी इंद्रधनुष्याचं, पर्याय डी रंगाचं. बघा, प्रश्न पहिला, कोणाचं आगमन हवं हवंसं वाटतं? पर्याय ए थंडीचं, पर्याय बी पावसाचं, पर्याय सी इंद्रधनुष्याचं, पर्याय डी रंगाचं. चला, ओळ नंबर पण टाकी. चला, सृष्टी बी उत्तर देते, साक्षी बी उत्तर देते, प्रशांत बी उत्तर देतोय, चला उत्तर टाका. प्रदीप, कृष्णा, पहिल्या ओळीतच उत्तर आहे, सृष्टी म्हणते. चला बघूया. वर्षा ऋतूचं आगमन सर्वांनाच हवं हवंसं वाटतं. व्हेरी गुड सृष्टी, तू अगदी योग्य ओळ सापडून काढली. प्रदीप बी उत्तर देतोय. कृष्णा उत्तर टाक. बघा, प्रश्न पहिला, कोणाचं आगमन हवं हवंसं वाटतं? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पावसाचं. ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत म्हणतोय फर्स्ट लाईन अभिनंदन प्रशांत. ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, धरणी माता काय परिधान करते? पर्याय ए पाऊस, पर्याय बी फुलांचा माळा, पर्याय सी हिरवीगार पैठणी, पर्याय डी मरगळ. प्रश्न दुसरा, धरणी माता काय परिधान करते? पर्याय ए पाऊस, पर्याय बी फुलांच्या माळा, सी हिरवीगार पैठणी, पर्याय डी मरगळ. सृष्टी सी उत्तर देते, हिरवीगार पैठणी. पाचव्या सृष्टी 6व्या ओळीते. चला बघूया. धरणी माता हिरवीगार पैठणी परिधान करते. अभिनंदन सृष्टी, तू अगदी योग्य ओळ सापडून काढली. प्रशांत सी उत्तर देतोय. चला, उत्तर टाका. कृष्ण नाही आहे का तासाला जॉईन? प्रदीप, प्रशांत म्हणतोय 5 and 6 लाईन. अभिनंदन प्रशांत. कृष्ण उत्तर का न टाकीते? प्रश्न तिसरा तुमच्यासाठी, आकाशात कशाची उधळण होते? प्रश्न तिसरा, आकाशात कशाची उधळण होते? पर्याय ए प्रकाशाची, पर्याय बी सप्तरंगाची, पर्याय सी किरणांची, पर्याय डी सुगंधाची. बघा, प्रश्न तिसरा, आकाशात कशाची उधळण होते? पर्याय ए प्रकाशाची, पर्याय बी सप्तरंगाची, पर्याय सी किरणांची, पर्याय डी सुगंधांची. सृष्टी बी उत्तर देते. चला, ओळ नंबर पण टाकी. चला, म्हणजे आपल्याला आपला उतारा किती आकलन झालाय लगेच आपल्याला कळते. बघा, ती म्हणते खालून दुसऱ्या ओळीत, आकाशात इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची उधळण होत असते. अभिनंदन सृष्टी. साक्षी सी उत्तर देते दुसऱ्याचं. साक्षी
आपला तिसरा प्रश्न चाललाय. प्रशांत बी उत्तर देतोय, कृष्णा बी उत्तर देतोय. चला ओळ नंबर टाकीत चला. प्रशांत म्हणतोय डाऊन टू खालून 2 नंबरचे. अभिनंदन प्रशांत. चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, धरणी या शब्दाला कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे? पर्याय ए आगमन, पर्याय बी धरित्री, पर्याय सी उधळण, पर्याय डी सप्तरंगी. प्रश्न चौथा, धरणी या शब्दाला कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे? पर्याय ए आगमन, पर्याय बी धरित्री, पर्याय सी उधळण, पर्याय डी सप्तरंगी. सृष्टी बी उत्तर देते, कृष्णा बी उत्तर देतोय. ती म्हणजे चौथ्या ओळीचे. अभिनंदन सृष्टी. चला उत्तर टाका. प्रदीप नाहीये का तासाला जॉईन? प्रशांत बी उत्तर देतोय. चला बघूया प्रश्न चौथा, धरणी या शब्दाला कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत म्हणतोय 4 लाईन. अभिनंदन प्रशांत. चला प्रश्न पाचवा खास तुमच्यासाठी, वर्षा ऋतूत वृक्षवेलींमध्ये काय संचारते? प्रश्न पाचवा, वर्षा ऋतूत वृक्षवेलींमध्ये काय संचारते? पर्याय ए मरगळ, पर्याय बी चैतन्य, पर्याय सी उधळण, पर्याय डी सप्तरंगी. प्रश्न पाचवा, वर्षा ऋतूत वृक्षवेलींमध्ये काय संचारते? पर्याय ए मरगळ, पर्याय बी चैतन्य, पर्याय सी उधळण, पर्याय डी सप्तरंगी. सृष्टी ए उत्तर देते पाचव्याचं. चला उत्तर टाका. ती म्हणते चौथ्या आणि पाचव्या ओळीत. सृष्टी बघा, संचारते या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला तर आपल्याला उत्तर अगदी लवकर सापडते. प्रशांत ए उत्तर देतोय. चला या खूप जणांचा गोंधळ व्हायला लागलाय. कृष्णा ए उत्तर देतोय. प्रशांत म्हणतोय 4 and 5 लाईन्स. तुमची ओळ बरोबर आहे पण तुमचं बघा, संचारते म्हणजे लागतात. काय लागतात? कशाचे लागतात? संचारतात म्हणजे कशाचे? काय लागतात त्याला? कशाची फुलं लागतात? बघा ह्या प्रश्नाचं योग्य प्रश्न पाचवा, वर्षा ऋतूत वृक्षवेलींमध्ये काय संचारते? बघा तुम्ही ओळ बरोबर टाकली पण तुमचं उत्तर चुकलेलं आहे. चला मी सांगते तुम्हाला. बघा वृक्षवेली आपली मरगळ झटकून येते. झटकून आपल्याला झटकून विचारलेलंच नाही, झटकून चैतन्याची फुलं लागतात. बघा संचारते म्हणजे कशाची लागतात फुले? बघा त्याची चैतन्य न फुलं लागतात. बघा योग्य उत्तर आहे पर्याय बी. बघा मला अपेक्षा होती याचं उत्तर तुम्ही योग्य टाकताल. अगदी सोपा प्रश्न होता परंतु तुमच्या सर्वांचा हा प्रश्न चुकलेला आहे.
साक्षी बी उत्तर टाकते मी सांगितल्यानंतर. चला अगोदर टाकायला काय झालं, चला त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. चला थँक्यू. इथं उतारा क्रमांक 118 संपलेला आहे. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्र परिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्याचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होतात, परंतु टेलिग्रामचे मेसेज डिलीट होत नाही. बघा, काही अडचण असल्यास 8600 4642 49 या नंबरवर संपर्क करा. चला इथं उतारा संपलेले 18. चला आपण परत भेटूया 8 वाजताच्या तासिकाला.